तुम्हीही जर एक क्रिएटर असाल तर तुमच्याही मेल बॉक्समध्ये किंवा वायटी स्टुडिओमध्ये हा मेल आलेला आहे का किंवा हे नोटिफिकेशन आलेला आहे का, स्टँड आउट फॉर अर्निंग अपॉर्च्युनिटीज असं, तर ते आपण कुठे जाऊन ओपन करायचं आहे, ऑन करायचं आहे, हे सर्व आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलमध्ये कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला तर तुम्ही पाहू शकताय, तुम्हाला मेल बॉक्स मध्ये असा मेसेज आलेला असेल, ऍक्शन रिक्वेस्टेड, स्टँड आउट फॉर पोटेन्शियली मोर अर्निंग अपॉर्च्युनिटीज, किंवा तुमच्या वायटी स्टुडिओ मध्ये सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन आलेलं असेल. तर ते हे आपण कुठे जाऊन ऑन करायचं आहे, तर आपल्याला ह्याच्यासाठी आपलं जे क्रोम ब्राउझर आहे तर क्रोम ब्राउझरला गेल्यानंतर तुम्हाला इथे वायटी स्टुडिओ आपल्याला ओपन करायचं आहे. studio.youtube.com studio.youtube.com आपल्याला जायचं आहे, आपल्या वायटी स्टुडिओ मध्ये जायचं आहे. वायटी स्टुडिओला आपण गेल्यानंतर शक्यतो करून आपला डेस्कटॉप मोड मध्ये आपण हे करायचं आहे. बघा, पाहू शकताय आपला वायटी स्टुडिओ इथे ओपन झालेला आहे. वायटी स्टुडिओ ओपन आपण झालेला खाली तुम्हाला इथे दिसत असेल, पाहू शकताय इथे सेटिंग बटन आहे. सेटिंग बटनवर आपण इथे क्लिक करायचं आहे. सेटिंग बटन आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. सेटिंग मध्ये गेल्यानंतर मग आपल्याला इथे थोडस वेट करा, सर्च होत आहे. सेटिंग मध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला तिथे जे चॅनल हा ऑप्शन आहे, चॅनलवर आपल्याला जायचं आहे. काही अवघड नाही आहे, अगदी सहज कोणी करू शकेल. पाहू शकता इथे चॅनल जो सेकंड ऑप्शन आहे, सेकंड ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे. चॅनल मध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे बेसिक इन्फॉर्मेशन, ऍडव्हान्स सेटिंग आणि फीचर एलिजिबिलिटी आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला ऍडव्हान्स सेटिंग मध्ये जायचं आहे. ऍडव्हान्स सेटिंग मध्ये गेल्यानंतर तुम्ही थोडंसं स्क्रोल करा. खाली गेल्यानंतर चॅनेल इनसाइट शेअरिंग हा जो ऑप्शन आहे मी ऑलरेडी ऑन केलेला आहे, तर ह्याच्यावर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. तर हे नेमकं काय आहे, तर जे तुमचं चॅनेल आहे तो कोणत्या कॅटेगरीचं आहे आणि त्याच्यावर कोणत्या प्रकारची ऍड आपण दाखवू शकतो, ह्याच्यासाठी तुमची परमिशन फक्त इथे मागितलेली आहे युट्यूबनं. तर इथे तुमचा डाटा शेअर करायचा आहे. डाटा म्हणजे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन इथे काहीही शेअर करायची नाही आहे. इथं फक्त तुमचं परमिशन घेणं फक्त महत्वाचं आहे. ह्याच्यासाठी हा ऑप्शन जो आहे तो ऑन करायचा आहे. आणि इथे खाली जाऊन आपल्याला इथे सेव्ह बटन जे आहे ते फक्त क्लिक करायचं आहे. सेव्ह बटन आपण क्लिक केल्यानंतर तुमचा हा ऑप्शन जो आहे तो तुमचं जे हे फीचर आहे ते ऑन होणार आहे. इतकीच माहिती होती. अगदी कोणाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा, समजलं नसेल तर कमेंट करू शकताय, किंवा तुम्हाला सुपर चॅट सुद्धा करू शकताय तुम्हाला करायचं असेल तर. धन्यवाद.